खटाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी मठास पर्यटन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याचे सांगितले। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, विद्या वेताळ, सीएम पाटील, मानसिंग माळवे, डॉक्टर प्रगती कोकाटे, सुनीता मगर, प्रताप घारगे, नंदकुमार घारगे, दिलीप देशमुख, सुरेश घारगे, पीएम घारगे, प्रकाश घारगे, अरविंद घारगे, दादासो कोकाटे, जगन्नाथ नलवडे, दादासो घारगे, सचिन सुतार, दिनकर फाटक, सचिन पोपटराव घारगे, गुरुदत्त घारगे, अनिल पवार, विजय पवार, नितीन भोसले, अनिल घारगे, एस.आर. घारगे, चैतन्य घारगे, शंकर सोलगे, बाळासाहेब भोकरे, श्रीकांत खांडे, माधवतात्या घारगे, उत्तम घारगे, अंकुश घारगे, ऋषिकेश घारगे, सचिन घारगे, शंकर भोसले, माणिक जाधव, श्रीकृष्ण घारगे, विजय घारगे, मधुकर घारगे, वसंत भंडारे, चैतन्य शिंदे, प्रकाश चोरटे, लहू गोयकर, सौ शबनम शिकलगार, रत्नमाला कोकाटे, जयश्री सुतार, विजयलक्ष्मी घारगे व ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मठाधिपती विठ्ठल स्वामी यांनी केले। आणि त्यामध्ये 800 कोटी रुपयांचा पार्ट हा मुरमोडी धरण ते वाठा आहे, जेणेकरून आपण पाण्याचं सोडतोय गणेरमध्ये, गणेरच्या कॅनॉलमधून पाणी येताना सातारा तालुक्यामधलं क्षेत्र भिजते, त्यामध्ये त्याच पद्धतीनं पुढे सांगलीला जाणारं क्षेत्र सुद्धा त्याच्यावरच आहे, आपल्याकडे वर येणार, त्यामुळे कॅनॉलची जी काही वहन क्षमता आहे ती आता पुरेशी होत नाही। आणि ज्या दिवशी जसं ताळलेली कॅनॉल जोडल्यामुळं त्या कॅनॉलवरचा 40% भार कमी झाला, तसं ज्या दिवशी हा मुरमोडीचा लिंक कॅनॉल या ठिकाणी जोडला जाईल त्यावेळेला पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी आपण वर आणू शकतो। आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत। फक्त टेंडर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणायचे की काढा, एवढं सगळं प्रिपरेशन तयार। ज्या दिवशी ग्रीन सिग्नल मुख्यमंत्र्यांचा येईल, ज्या दिवशी 800 कोटीचं टेंडर त्या दिवशी सुद्धा निघू शकतं, सगळं प्रिपरेशन तयार झालं। अशा पद्धतीनं आपलं सुद्धा कायम लक्ष आहे की जेणेकरून आपल्या मतदारसंघामधलं इंच भाग त्या ठिकाणी भिजला पाहिजे, त्याला ताकदीने या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं पिकं आणता आली पाहिजे। शेवटी पाणी असलं तरच सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य आहे। त्या दृष्टिकोनातून लवकरच या ठिकाणी मुरमोडीच्या टेंडरला सुद्धा मान्यता मिळेल आणि भविष्यामध्ये जी काही पाण्याची अडचण होते ती अडचण होणार नाही, त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न आपले चालू आहेत। आज शामगावचे जे काही टेंबू मध्ये आपण शामगाव, कोरेगाव, राजाचं कुर्लं, बाचून ह्या गावांना ज्या वेळेला पाणी टेंबूचं येईल त्यावेळेला सुद्धा या विभागाचा पाण्याचा भराचा ताण ऑटोमॅटिक कमी होणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आता सर्वेक्षण पूर्ण झाले, त्याचं डिझाईन आता सीडीओ नाशिकला ते योजना सुद्धा आहे, त्याचं सुद्धा येणारे 8 ते 10 महिन्यामध्ये टेंडर काढून तेही योजनेला आपण लवकरात लवकर गती देण्याच्या दृष्टीनं विठ्ठल स्वामी महाराज, खरं तर महाराजांना ज्यांनी बळ दिलं, महाराजांच्या मागणीत त्यांनी हातभार लावला, असे जे आमचे कार्यकर्ते आहेत, मग महेश घारगे असतील, दिनकर फाटक असतील, भारतीय जनता पक्षाचे सचिन घारगे असतील, आमचे आजी माजी सगळे चेअरमन असतील, पंचायतचे सदस्य असतील, या सगळ्यांच्या रेट्यामुळं पाठपुराव्यामुळं आज या मठाच्या परिसरातील या विकास कामाला 40 लाखाचा निधी आला। आता डॉक्टर साहेब एवढा मोठा निधी या ठिकाणी आल्याला मी पाहिलं। तसं विठ्ठल स्वामी महाराज खूप हुशार आहे, त्यांनी मागल्या आमदाराला पण सोडलं नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्तीचा निधी या ठिकाणी विद्यमान आमदारांनी महाराज दिलेला। आणि आपल्याला वडगाव मधल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि क वर्गाचं गाव ब वर्गात ढकलायसाठी राज्य सरकारपर्यंत